सुप्रभात मित्र हो. तर छान अशी सुरुवात झाली आहे पक्ष्यांच्या किलबिलाटाने. तर असं सकाळीच मित्रांनो उठून छान असं पक्ष्यांची किलबिलाट, त्याचबरोबर छान असं प्रसन्न वातावरण बघितलं ना तर दिवस खूप छान जातो. तर छान अशी सुरुवात झाली आहे. तर आता आपण आलो आहोत नाक्यावर गणपती बाप्पाच्या मंदिराच्या इथे. तर इकडून आपल्याला फुलं वगैरे घेऊन जायची आहेत पूजेसाठी. तर चला, छान अशी सुरुवात झाली आहे आपल्या आजच्या ह्या ब्लॉगची. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे थोड्या वेळाने तुम्हाला समजेलच. तर चला. तर मंडळी, समोर पाहताय आपल्या या गणपती बाप्पाचं मंदिर आणि आपल्याला इकडे फुलं घ्यायची आहेत. हे कसं आहे तो दो दे दो ना. तर इकडून आपण आता फुलं त्याचबरोबर हार वगैरे घेऊया देवबाप्पाला घालण्यासाठी. तर मंडळी, देवबाप्पाची फुलं त्याचबरोबर हार आपण आता घेऊन आलो आहे घरी आहे. तर पटापट आता देवपूजा करूया आणि तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मित्र समजेल आपण कुठे जाणार आहोत ते. तर चला पटापट देवबाप्पाची पूजा करून घेऊया. तर मित्र हो, बऱ्याच वेळानंतर आता आपण बाहेर पडलो आहे आणि लेडीज लोक मागून येतात, म्हणजे पल्लवी, त्याचबरोबर त्रिशा, गुरवीन आजी, सुवर्णा आणि वाकाकी. तर ही मंडळी पाठवून येतात. आपण थोडंसं पुढे जाऊया आणि आता ऊन पण वाढत चाललं आहे. तर चला, थोडंसं काय ना काय घ्यायचं पण आपल्याला आहे जाताना. तर मित्रांनो, बरेच वेळानंतर ही मंडळी आलेली आहे. तर तुम्हाला थोड्या वेळ मी इंट्रोड्यूस करून देईन मी. तर चला जाऊया आपण आता. हो, गणपती मंदिरपासून म्हणजे आमच्या घरापासून बघायला गेलं तर चालत आम्ही चाललो आता आहे आणि 10-15 मिनटं लागतील आपल्याला चालत जायला. आणि थोडंसं कसं वरती तिथे डोंगरावर तिकडे 10 मिनटं, म्हणजे 25 मिनटं आपल्याला ऑलमोस्ट चालायला लागणार आहेत. त्रिशाने बघा छान असे सनग्लासेस घातले आहेत आणि मी पण घातले आहेत. तर मित्र हो, आपण बघता इकडनं ह्या आजीकडून आपण ही पूजेसाठी जे लागणारे आपले फुलं वगैरे आहेत ते आपण इकडनं आता घेतो आहे. तर मंडळी, 10-15 मिनटं आपण चालत घरून आलो आणि नारिंगी फाट्याच्या इथे आलो आहे आणि आता आपल्याला इथून सरळ वरती डोंगरावर जायचं आहे. तर आपल्याला आणखी 10 मिनटं लागतील सावकाश चाललो तर. तर मित्र हो, आज बरीचशी गर्दी असणार आहे. तर तुम्ही बघताय गाड्या वगैरे वरून येत आहेत आणि खालूनही आपलं हे पब्लिक चाललं आहे. तर मंडळी, आपण ना या मंदिराचा श्रावण महिन्यामध्ये व्हिडिओ केला होता. तर आपण तिकडून जंगलातून ट्रेकिंग करत आपण गेलो होतो त्या मंदिरामध्ये. पण आता कसं थोडंसं ऊन पण आहे आणि आपल्याबरोबर वयस्कर मंडळीसुद्धा आहेत. तर त्याच्यामुळे आपण हे हा रस्ता निवडला. तुम्ही गाड्यांची पार्किंग वगैरे आहे बरीचशी, खालपर्यंत गाड्यांची पार्किंग आलेली आहे. हां, तर थोडंसं बऱ्याच दिवसांनी चालतो आहे त्याच्यामुळे कसं माहीत आहे दमाला झालं आहे. नमस्कार मित्रांनो, मी मयुरगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मयूर या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर मंडळी, ब्लॉगची सुरुवात बघितल्यात खूप छान झाली होती. तर पक्ष्यांच्या
किलबिलाटाने. तर ब्लॉगच्या टायटलवरून थंबनेलवरून तुम्हाला समजलं की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे ते. तर मंडळी आज आहे महाशिवरात्र. तर तुम्हाला मित्रांनो महाशिवरात्रीच्या कोकणी मोरी या यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. त्याचबरोबर घाडी या परिवाराकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तर मंडळी आपल्याकडे कसं माहीत आहे, कोकणामध्ये देवगडमध्ये मोठा हा उत्सव असतो कुणकेश्वरला. तर कुणकेश्वरला मित्रांनो दक्षिण कोकणची काशीही मानली जाते. तर या मंदिराचा जीर्णोद्धार मित्रांनो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. तर गावाला खूप मजा असते, पण यावर्षी कसं जायला भेटलं नाही आहे. तर आपण आज इकडे आलो आहे आपल्या या विरार भागातील भगवान शंकराच्या मंदिरामध्ये. तर आपण ह्या मंदिराचा ब्लॉग आपण केला होता पावसाळ्यामध्ये, म्हणजे श्रावण महिन्यामध्ये केला होता आपण. तुम्ही जर नाही मित्रांनो तर बघितलं असेल तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवी. तर मित्र हो, महाशिवरात्री असल्यामुळे आज बरीचशी गर्दी आहे आणि आपल्याबरोबर कोण कोण आलं आहे तुम्हाला थोडक्यात मी इंट्रोड्यूस करून देतो. तर चला जाऊया पाठीमागे. चाललो आहे. तर इकडे बघताय सलोनी आहे, त्याचबरोबर त्रिशा, इकडे गुरवीनाजी आमची. तर राईत इल्यासारखं फिलिंग वाटतं ना गांगोच्या राईत. तर कसं आम्ही गावावरून कसं खालना गावातून वरती गांगोच्या राईत येताना थोडंसं चालवायचं लागतं. तर बरीचशी चालली आमची गुरवीनाजी. या साईडला पल्लू आहे, इकडे वाघ काकी आहेत आणि इकडे फोटोशूट चालू आहे. तर सलोनीची मम्मी इकडे, त्याचबरोबर इकडे आपल्या जम्मू काश्मीरच्या मेन आम्ही खास मागून घेतल्या आहेत. तर बबिता भाभी आहे इकडे, त्याचबरोबर इकडे सुवर्णा आहे वाकाकीची सून, आणि इकडे आमच्या त्रिशाची अम्मा. तर यांच्याकडेच असते आपली त्रिशा. तर असं बरेच आपण मंडळी मित्रांनो आलो आहे. ओळखलं? तर इकडे आपल्या कुंभोड्याच्या मामाकडची मंडळी आली आहेत मित्रांनो. तुम्ही पाय पण येला? हा. तर बघता इकडे मानसी आहे इकडे आणि मानसीची आजी. तर चला जाऊया हळूहळू थोडं ना वरती. 5 मिनिटाचा थोडासा होल्ड घेतला, कारण कसं माहित आहे वाघ काकी, त्याच्यानंतर अम्मा आणि आमच्या ह्या गुरवीन आजी तर थोड्याशा वयस्कर असल्यामुळे कसं आपण बराच चाललो, आपण वरती आलो आहे. आणि 10 मिनटं झाली म्हणजे रस्त्यावरून वरती यायला. तर थोडंसं बोललो विश्रांती घेऊया, 5-10 मिनटाचा होल्ड घेऊया. तर 5-10 मिनटांना घेतली, 5 मिनटच घेतली आहे आणि आता परत चालू आहे तो. हो हो, रावडी रुक आहे इकडे. पण त्रिशू हो, गावची मंडळी असली की ना चालतात बरेच. तर आपल्या ह्या गुरवीनाजी असतात. तर आपल्या सोसायटीची मंडळी पण इकडे बघा आलेली आहेत दर्शनासाठी, शुभ्रा वगैरे. तर सांगतो काय माहित आहे, गावची मंडळी मित्रांनो बरीचशी चालतात तशी बघायला गेलं तर. तर आपल्या ज्या गुरवीनाजी आहेत त्या बऱ्यापैकी चालल्या आहेत. बाहेर तुम्हाला असं दिसेल तर पूजेचं साहित्य तुम्हाला इकडे बघताय. तर ओट्या आहेत, त्याचबरोबर बाकीचं फुलं वगैरे. त्याचबरोबर या साईडला तुम्हाला अगरबत्त्या वगैरे दिसतील. गर्दी बघा, मंदिरापाशी आपण आता आलो आहे आणि गर्दी पाहू शकता किती आहे ती. बाबा रे, लवकर दर्शन होईल आणि आतमध्ये शूट करायला आपल्याला भेटेल ते पण माहित नाही आपल्याला, पण बघूया, आपण ट्राय करू. आणि या साईडला शीतपेय म्हणजे गोळा वगैरे तुम्हाला भेटेल इकडे, आणि लिंबू पाणी पण आहे. आणि हे आहे त्रिशाचं खेळणं. आता इकडे आल्यानंतर येताना आपल्याला मग त्याला काहीतरी घ्यावं लागणार आहे. तर छोटंसं बघूया आपण नंतर जाताना. आणि या साईडला ज्वेलरीज आहेत लेडीजच्या इकडे. लाईन बघताय, बरीचशी मोठी लाईन आहे. मित्र हो, समोर बघताय आपण माता वैष्णोदेवीचा पण आपण व्हिडिओ केला होता. तर इकडे
माता वैष्णव देवीचं मंदिर आहे. त्याचबरोबर इकडे या साईडला जीवदानी माता जीवदानीचं मंदिर आहे. 10 मिनटं झाली आहेत आणि लाईन हलतसुद्धा नाही आहे, एवढी गर्दी आहे आज. आणि त्रिशाच्या मित्रांनो ना इकडे मस्ती चालू झाली आहे. कारण कसं माहीत आहे की कंटाळायला तिला यायला लागला की ती मस्ती करते. तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे तिला आता सांभाळणं कठीण जाणार आहे. आम्हाला होतो तिकडनं असे आपण लाईनीमध्ये या साईडला आलो. तर बघताय तर बरीचशी लाईन आहे आणि इकडे सुद्धा बघताय तुम्ही. आवाज नहीं आ रहा है मेरा. भगवान जी का दर्शन कब होगा? अभी कुछ खाया नहीं. अभी 2 घंटा लगेगा. नहीं खा के आया, झूठ नहीं बोलूंगा. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला इकडे ज्या देवालासाठी आपण पूजेसाठी जे हार फुलं वगैरे लागतात म्हणजे ओट्या वगैरे जे असतात ना, तर इकडे तुम्हाला आजी त्याचबरोबर वाघ काकी आणि ही संध्या वहिनीची मम्मी आई, तर त्याने आपण तिकडे बसवलं होतं. कारण लाईन भरपूर असल्यामुळे कसं वयस्कर मंडळी आहेत तर त्याच्यामुळे आपण तिकडे बसवलं होतं आणि त्यांना आता बोलून घेतलं आहे. तर या साईडला बघताय प्रसादी आहे. तर भगवान महादेवाचं दर्शन झाल्यानंतर आपण घरी जाताना ही प्रसादी घेऊन जाऊया. भगवान महादेवाचं दर्शन झाल्यानंतर ना तुम्हाला इकडे फिरण्यासाठी इकडे जत्रा भरलेली आहे. तर लहान मुलांची खेळणे वगैरे त्याचबरोबर प्रसादी वगैरे तुम्हाला इकडे भेटेल. आणि या साईडला पण बघताय बरंचसं खाऊ आहे. इकडे म्हैसूर आहे. तर मिठाई तुम्ही इकडे बघू शकता. आपण तिकडनं एंट्री केली होती, आतमध्ये प्रवेश केला होता आणि आता आपण आलो इथे. 10 मिनिटं लागली इथे पोहोचण्याला. तर बघताय तुम्ही तर मित्र हो, गुरव काकी त्याचबरोबर वाघ काकी आणि आम्हाला थोडंसं बसवलं आपण तिकडे. कारण 2 तास झालेत आपल्याला लाईनीमध्ये उभं राहून. तर लाईन भरपूर आहे. तर मित्र हो, काय माहीत आहे आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी तर ही भाभी आहे, ह्यांनी ना पाणी पण नाही अजून पियालं आहे. तर पूजा होने के बाद तर कसं माहीत आहे भगवान महादेवाच्या पिंडीवर जेव्हा त्याची पूजा वगैरे होईल त्याच्यानंतरच मग ही आमच्या आपल्या सोसायटीतील ज्या भाभी आहेत त्या पाणी पितील. तर खरोखर काही रीतिरिवाज परंपरा मित्रांनो असतात आपल्या. तर मित्र खरी श्रद्धा आहे तर ह्या आजींची आहे. इकडे बघताय तर पूर्णपणे लाईनीमध्ये उभे आहेत इकडे. तर आजी वय काय तुमचं आहे? वय काय उमर क्या आपकी? 90. तर 90 वर्षाच्या मित्रांनो ही आजी आहे आणि ती लाईनीमध्ये उभी आहे. तर बरीचशी लाईन मित्र. हर हर महादेव. तर पाठीमागे बघताय पूर्णपणे मित्रांनो लाईन आहे. बघताय सगळं. तर मित्र फायनली आता आपण मंदिरापाशी पोहोचलो आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला या मंदिरापाशी पोचायला कमीत कमी 2 तास लागले. रांगेमध्ये आपण उभं होतो पण बोललो आपण आज दर्शन घेणार ते आपण रांगेमध्येच. तर त्याच्यामुळे एवढा वेळ गेला. तर ठीक आहे, असू दे. थोड्याच वेळाने आपलं दर्शन होईल आपल्या या शंकर भगवानांचं.
जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला साईडला पण मित्रांनो बघताय तुम्ही महादेवाचे भक्त इकडे आलेले आहेत. गावाकडलेच वाटतं तुम्ही. कुठलं गाव? हा टस्टी. हा तर या साईडला बघताय अम्मा आहे, त्याच्यानंतर बबिता भाभी आहे, त्याचबरोबर आपल्या त्या भाभी म्हणजे सलोनीच्या मम्मी आहेत त्या साईडला. तर इकडे त्या पूजा करतायत म्हणजे त्यांचा आजचा हा व्रत मित्रांनो म्हणतात ना, कारण बबिता भाभी यांनी सलोनीच्या मम्मीने पाणीसुद्धा पियाली नाही आहे. तर ते आता कसं माहीत आहे, हे पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग ते व्रत सोडतील म्हणजे पाणी वगैरे पिऊ शकतील. तर मित्र फायनली खूप छान असं महादेवाचं दर्शन झालं आहे आणि पाठीमागे बघताय किती तासानंतर 2 तास झाले ना. तर 3 तास मित्रांनो आपल्याला लागले आहेत ऑलमोस्ट हे दर्शनासाठी, पण आम्ही पूर्णपणे हे दर्शन रांगेमध्ये घेतलं. तर मानावं लागेल कोणाला माहीत आहे, आमच्या या गुरवीन काकीला, त्याचबरोबर ही वाघ काकी आणि अम्मा. तर वयस्कर मंडळी होती मित्रांनो, कारण खालून वरती यायला पूर्णपणे डोंगर होता आणि लाईन पण मग 3 तासाची होती आपल्याला. तर छान असं दर्शन झालं. तर आपण थोडंसं इकडे फिरूया आणि बाकीच्या देवदेवताचे दर्शन, म्हणजे कसं आतमध्ये गर्दी आहे तर आपल्याला काय शूट करायला भेटणार नाही आहे. जेवढं होईल तेवढं पॉसिबल ते तुम्हाला मी दाखवतो. तर भगवान महादेवाचं दर्शन झाल्यानंतर आता आपण बाजूच्या असलेल्या या मंदिरामध्ये आपण आलो आहे. तर हे मंदिर म्हणजे आपण गेल्या ब्लॉगमध्ये दाखवलं तुम्हाला, मी मगाशी पण बोललो होतो. तर थोडीशी गर्दी असल्यामुळे कसं आपल्याला लांबूनच शूट करावं लागेल. तर बघताय हे देवीचं मंदिर आहे. मंडळ येतं त्यांच्यासाठी इकडच्या ह्या मंडळाने मित्रांच्या संस्थेने प्रसाद ठेवला आहे. तर या साईडला फायनली मित्र हो देव म्हणजे कसं भगवान महादेवाचं दर्शन झालं व्यवस्थित छान प्रकारे. त्याचबरोबर इकडे असलेल्या देवीचं दर्शन झालं आणि थोडंसं विश्रांतीसाठी बसल्यात, कारण खरोखर जाम पाय दुखलेले आहेत. भाभी कैसा लग रहा है? अच्छा है ना इधर? हर हर महादेव. तर मित्र हो कोकणी मयूर तर मित्र हो छान प्रकारे भगवान महादेवाचं दर्शन झालं आणि आता आपण आलो आहो या मंदिरामध्ये. तर या साईडला बघताय मित्रांनो
भलं मोठं इकडे वटवृक्ष आहे आणि विस्तीर्ण आहे. तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं मी या आपल्या मंदिराच्या, तरी पण परत एकदा दाखवतो. आणि भगवान महादेवाच्या मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करताना मित्रांनो तुम्हाला या डाव्या साईडला तुम्हाला हे मंदिर दिसेल. तर चला आतमध्ये जाऊया आपण आणि दर्शन घेऊया. तर मित्र मंदिरामध्ये आलो आहे. इकडे बघता, इकडे पण छान अशी देवीची मूर्ती आहे. तर चला पटापट आपण पाया पडून घेऊया. तर मित्र या साईडला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण इकडे तुम्ही टॉईज वगैरे मोठे बघू शकता इकडे. तर इकडे पण बघताय बरीचशी टॉईज आहेत. आणि कसं आहे मित्रांनो माहीत आहे, जसं संध्याकाळ होत जाईल तसं पब्लिक वाढत जाणार आहे. तर मित्र बरीचशी लहान मुलांच्या खेळण्याची दुकानं आहेत. आणि या साईडला बघताय तुम्ही पाणीपुरी वगैरे, शेवपुरी वगैरे इकडे स्टॉल लागलेले आहेत. तर मित्र जास्त करून बघायला गेलं तर इकडे लहान मुलांच्या खेळण्याचीच दुकाने जास्त आहेत. त्याचबरोबर इकडे खाण्याच्या वस्तू पण तुम्हाला इकडे भेटतील. तर या साईडला बघताय तुम्ही. तर वडापावचे स्टॉल पण आहे, जिलेबी वगैरे तुम्हाला इकडे पॅटीस दिसत आहे तुम्हाला ताजं ताजं असं गरम तळताना. तर जिलेबी आहे. त्याचबरोबर इकडे तुम्हाला प्रसादीसाठी मित्रांनो इकडे पेढे आहेत. त्याचबरोबर इकडे बघता तुम्ही म्हणजे जे स्वीट्स आहेत तुम्ही इकडे बघू शकता. आणि या साईडला कोल्ड्रिंक्स आहेत. तर इकडे तुम्हाला बघू शकता इकडे छान असं मॉकटेल वगैरे तुम्हाला इकडे भेटू शकतं. तर मी कसं इकडे पहिल्यांदाच मित्रांनो आलो, त्याच्यामुळे कसं माहीत नव्हतं एवढं, पण छान वाटलं. थोडंसं कसं आपल्याला कुणकेश्वरला आल्याचं फील वाटतं आहे. तर आपण मिस करतो कुणकेश्वरची जत्रा. आणि इकडे बघताय तुम्ही मित्र हो लहान मुलांसाठी त्रिशाला बघावं लागेल आपल्याला कुठे आहे ती. तर हे एक छान असं आहे. त्याचबरोबर दुसरं बघूया आपण. आणि या साईडला पण मित्रांनो मेवाडा वगैरे लागला आहे, आईस्क्रीम. आणि बरीचशी दुकानं आहेत. मला वाटलं दुकानं थोडीशी कमी असतील, पण बरीचशी दुकानं आहेत. तर या साईडला पण एक मेवाडा आहे. त्याचबरोबर इकडे भलं मोठं इकडे तुम्हाला पाणीपुरीचं स्टॉल दिसतं आहे. आणि या साईडला चायनीज आयटम वगैरे आहे इकडे तुम्ही बघता इकडे. तर इकडे त्रिशाला सोडलं तर पूर्ण दिवसभर म्हणजे संपेपर्यंत ते येणार पण नाही. तर इकडे आहे. त्याचबरोबर इकडे बोटिंग असते मित्रांनो, ती अजून चालू केली नाही आहे. आणि कसं संध्याकाळ होईल म्हणजे ऑलमोस्ट संध्याकाळ तर झालेलीच आहे. आणि जसं जसं काळोख होईल तो पण त्याच्यानंतर गर्दी जास्त वाढत जाईल. तर तिकडे बघताय तुम्ही, तिकडे पण आहे. त्याचबरोबर या साईडला पण मित्र हो बघता.
आपल्या या जत्रेमध्ये फिरताना आपल्याला इकडे आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. तर तुम्ही बघता पाठीमागे पण आहे तिकडे. तर खूप बरं वाटतं मित्र असं जर आपल्याला भेटलं ना की ह्यांच्यामुळे आपल्याला होप्स वाढतो. कारण लांबून तो मगाशी मला आवाज देत होता मित्र. आणि इकडे कोण आहे बघा, मदन भाई पण आपल्याला पोहोचलेले आहे तिकडे जत्रेला. बरं वाटतं झालं दर्शन. रेकॉर्डिंग करतात. हां तर मित्र बरीचशी मंडळी भेटतात आपल्याला इकडे. छोटी चिल्लर पार्टी वगैरे. नमस्ते. हो नम शिवाय. तर मित्र हां हां तर मित्र खूप बरं वाटतं असं आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटतात आणि लांबून आपल्याला असा आवाज देतात. तर खूप बरं वाटलं. तर मेन मित्रांनो मुख्य भूमिका यांची असते. कुठेही कार्यक्रम असू दे काही असून दे तर मुख्य भूमिका मित्रांनो यांची असेल. तर खरोखरच ना यांच्यासाठी आपलं एक सॅल्यूट आहे. दिवसभर राहत आज इकडे. तर मंडळी या साईडला तुम्ही बघताय जी लाईन लागली आहे ती महाप्रसादासाठी लागलेली आहे मित्र. लाईन कसा उपवास आहे त्याच्यामुळे आम्ही काय खाणार नाही आहे. पण कसं ज्या कोकणी मयूर तर मित्र कसं माहीत आहे आपली जी गुरुवीन आजी आपण आपल्यासोबत जी आणली आहे तर तिचा कसा उपवास नाही आहे आणि वाजून गेलेच बरेच. तर तिला बोललो आधी काहीतरी खायला देऊया तिकडे. आणि कसं तिकडे महाप्रसाद आहे तर आपल्या तिकडे काही ओळखीचे मित्रमंडळी आहेत तर त्यांना सांगितले आपण. तर विदाऊट लाईन न लागता तिला आपण बोललो ते आता आतमध्ये तिला जेवायला घेऊन जाऊया. तर चला. हो काय बोलताय. मग आपली मित्र हो आपण आलोय त्रिशासाठी काहीतरी खेळणं बघायला आणि त्रिशा मागते हा फोन. तर फोन घेऊया. हे कसं आहे हा रोवाला हा. तर आणि छोटा भोंगा कसा आहे. तर बघूया आपण काय पाहिजे तिला ते. तर मित्र समोर बघताय ती वैतरणा नदी आहे आणि इकडे समोर बघताय ट्रेन आलेली. तर छान असं नजारा आहे. तर मंडळी जसं संध्याकाळ म्हणजे आता काळोख होत चाललाय तर तसा मित्रांनो आता गर्दी वाढत जाणार आहे. तर बघताय या साईडला आणि इकडे हे मंदिर. तर आता आपण परतीचा प्रवास पकडणार आहोत. तर या साईडला बघताय सुवर्ण आणि पल्लवी ही ज्वेलरी विकत घेत आहेत, ही खरेदी करतायत. या साईडला आहे. चला तर मित्र हो आपण आता परतीच्या प्रवासाला लागलो आहे. म्हणजेच मंदिराच्या आता या डोंगर भागातून खाली उतरतोय उत्तरणीच्या मार्गाला. तर मित्र हो आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असं की आज आपण आलो विरारमधील भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये आणि खूप छान दर्शन झालं आणि 2-2.5 तास लागले आपल्याला.
फायनली रांगेत उभा होतो आणि दर्शनासाठी. तर एक थोडीशी खंत वाटली, काय माहीत आहे 2-2.5 तास आपण रांगेमध्ये उभा होतो आणि फक्त 2 मिनटेच आपल्याला फक्त दर्शन करायला भेटलं. तर ही थोडीशी खंत वाटली, पण छान दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर दर्शन झाल्यानंतर मग बाजूची जी इतर मंदिरं होती तर त्या देवदेवतांचं दर्शन घेतलं आणि थोडासा जत्रेमध्ये फेरफटका मारला. तर खूप छान वाटलं. आणि आजचा दिवस कसा मित्रांनो गेला हा आपल्याला समजलंच नाही. कोकणी मयूर तर खूप बरं वाटलं. आणि आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. बराच मोठा हा व्हिडिओ होईल, तर हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि स्वस्थ राहा.